हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची शृंखला उभारून या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल. सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करण्यासाठी आमचं शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 10 मार्च रोजी इथे दिली. हिंगोली येथील रामलीला मैदानावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या योजनांचे हजारो लाभार्थी व जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत 5 कोटींवर लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांमधील 14,52,000वर लाभार्थ्यांना जिल्ह्यामध्ये लाभ मिळाला आहे. हा लाभ 774 कोटी रुपयांचा असून आज कार्यक्रमाला लाभार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आमदार विप्लव बाजोरिया, तान्हाजी मटकुळे, संतोष बांगर, राजू नवखरे, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदंड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हिंगोलीच्या सिंचनाच्या अनुशेषावर भर देण्यात येऊन जिल्ह्यात सिंचनासंदर्भातील अनेक प्रयोग केले जातील. हिंगोलीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सिंचनाच्या माध्यमातून औद्योगिक विकास साधला जाईल. पूर्णा नदीवर बंधारे व्हावेत यासाठी यापूर्वी आंदोलनं झाली, मात्र हे शासन आल्यावर बंधारे बांधण्याचं काम पूर्ण करत आहोत, ज्यातून 20,000 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कयाधू नदीला कालव्याद्वारे जोडलं जाणार आहे. लवकरच हा प्रकल्प हाती घेतला जाईल. पैनगंगा नदीवरील 7 बंधारेही पूर्ण केले जातील. त्यातून 50,000 एकर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. हे शासन तातडीनं निर्णय घेणारं शासन आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये अवघ्या 55 ते 60 मंत्रिमंडळ बैठकांमध्ये 500 लोकाभिमुख निर्णय या सरकारनं घेतले आहेत. हे सर्व निर्णय गोरगरीब जनता, शेतकरी व सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे आहेत. वेगवान अंमलबजावणीचे शासन म्हणून जनतेनं शिक्कामोर्तब केलंय. 885 कोटी रुपये खर्च करून हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी निधी दिला आहे. आणखीही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा शब्द दिला होता. माझा शब्द मी पाळलाय. मराठा समाजाला त्याचा नक्की लाभ होईल. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देण्याचं काम आम्ही केलं. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करून विशेष अधिवेशनात 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यामुळे मुख्यमंत्री झाला. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे, तर सीएम म्हणजे तुमच्यासारखे कॉमन मॅन, असं सांगून त्यांनी हे सरकार सर्वसामान्यातल्या सामान्यांसाठी योजना आणेल व त्यांची गतिशील अंमलबजावणी करेल. शासन आपल्या दारी हे त्यापैकीच एक अभियान असून कॉमन मॅनच्या या अभियानाचं याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे देशभर औत्सुक्य असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी पूर्णा नदीवरील बॅरेजेसच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उर्वरित सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मागणी केली. हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानताना उर्वरित 300 कोटी रुपये आणखी वाढवण्याची मागणी केली. आमदार मुटकुळे यांनी यावेळी जिल्ह्यासंदर्भात विविध मागण्या सादर केल्या. 25 वर्ष जिल्हा निर्मितीनंतर मागे राहिलेल्या पायाभूत सुविधा पूर्णत्वास जाव्यात अशी विनंती केली.